नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लवकरच 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करणे आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000ची आर्थिक मदत दिली जाते. तर शेतकरी मित्रांनो, ती आता तीन हप्त्यांमध्ये फेब्रुवारी, जून, ऑक्टोबर दिली जाते. प्रत्येक हप्त्याची रक्कम 2,000 रुपये असते. फेब्रुवारी 2025 मध्ये 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. त्याचा लाभ सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना झाला होता. जून 2025च्या पहिल्या आठवड्यात 20वा हप्ताही दिला जाण्याची शक्यता आहे. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. या योजनेचा लाभ फक्त लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. आचरणासाठी आधार कार्ड आणि बँक खाते, जमीन नोंदणी, मोबाईल नंबर आणि KYC अनिवार्य आहे. शेतकऱ्यांचे खाते आधारशी लिंक असणे आणि DBD सक्रिय असणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000पेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणाऱ्या मोठ्या भूधारकांना आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. KYC आणि अर्ज प्रक्रिया. शेतकरी पीक विमा लॉगडाऊनवरती या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन स्वतः अर्ज करू शकतो किंवा जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अर्ज करताना सर्व कागदपत्रे अचूक व पूर्ण असणे गरजेचे आहे. जर अर्जात काही चूक असेल किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील तर हप्त्याची रक्कम थांबू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आपले कागदपत्रे पूर्ण करा.